नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आहे संडे आणि आज संडे स्पेशलमध्ये मी बनवला होता आप्पे आणि चटणी। संडे होता, रिलॅक्समध्ये उठलो होतो मस्त निवांतमध्ये आणि आज होता आमचा प्लॅनिंग आउटिंगचा। तर आमच्यासोबत जॉईन झाला होता शुभम। सो शुभम आणि काका एका बाईकवरती आणि आम्ही दोघे एका बाईकवरती असा आमचा आउटिंगचा प्लॅन चालू झालेला होता। कुठे जायचं हे आमचं खरंच फिक्स नव्हतं त्यात, म्हणजे ज्यावेळेला आम्ही निघालो तेव्हा, पण आम्ही जाताना विचार केला की जे पण जवळचे स्पॉट्स आहेत एका रूटमधले ते सगळे आपण कव्हर करूया। सो अशा पद्धतीने आम्ही निघालो होतो मस्त निसर्गाचा आस्वाद घेत। 11:30 वाजलेले होते आम्हाला निघायला आणि त्यानंतर मध्येच आम्हाला पाऊस पण लागला होता। बट आम्ही जसं रेनकोट घालण्यासाठी गाडी थांबवली, रेनकोट्स घातले आणि तेवढ्यामध्ये पाऊस बंद झाला। खरं तर पावसात भिजण्याची इच्छा नव्हती, कारण की नेमकीच माझी सर्दी कमी झाली होती आणि काव्याला पण परत पावसात मला भिजवायची इच्छा नव्हती। सो आज निसर्गाने साथ दिली आणि अप्रतिम निसर्ग होतं खरं तर जातानाचं। आणि आभाळ तर आलेलं होतं भरपूर, थोडासा रिमझिम पावसाची चालू होती, बट आम्ही असे छान भिजलो वगैरे नाही किंवा कुठेच मुसळधार पाऊस नाही झाला ज्यावेळेला आम्ही निघालो त्यावेळेला। तर इथे कात्रज बोगदा चालू झालेला आहे टर्न, तिथून आम्ही आतमध्ये गेलो आणि त्यानंतर आमचा रूट चालू झाला होता नारायणगावचा। बरं, नारायणगावच्या तिकडे आपल्याला दत्ताचं मंदिर आहे, तिकडे आम्हाला जायचं होतं। जाताना पेट्रोल संपण्याच्या आधीच आम्ही पेट्रोल भरून घेतलं। तर इथे अजीबो गरीब आम्हाला कुत्रा दिसला। त्याचं फेस खूप मोठं होतं आणि बॉडी अशी छोटी छोटी होती। आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला। जाताना काव्याचं फक्त हेच असतं की मम्मा मला भूक लागली आहे, सो तिच्यासाठी आम्हाला एका ठिकाणी थांबायचंही होतं। सो आम्ही छानसं हॉटेल पाहिलं, कारण ब्रेकफास्ट झालेला होता, फार काही भूक नव्हती आमची, त्यामुळे मग थोडंफार हायवेलाच एका छानशा हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि मस्तपैकी गरमागरम वडापाववरती ताव मारला। भूक नाही आहे म्हणून आम्ही सगळ्यांनीच एक वडापाव खाल्ला। काव्यामुळे आम्हाला थँकफुली एक छान वडापाव खायला मिळाला आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी चहा पण घेतला इथेच आणि पुढच्या प्रवासाला चालू केलं। इथे काव्याचे नाटकं चालू होते की मला तिखट नको आहे वगैरे वगैरे। खाणार तर कमी असते, पण त्यात खूप नखरे चालू असतात तिचे। मान्सूनमध्ये खरं तर फिरण्याची एक वेगळीच मजा असते। आपण एरवीला कुठे पण किती पण वेळा फिरलं तरी काही वाटत नाही, पण मान्सूनमध्ये घराच्या बाहेर पडलं की असं निसर्ग भुरं घालत असतो, तर खूप छान आणि आत्ता आम्ही पोहोचलो होतो श्री क्षेत्र दत्त मंदिर नारायणपूर इथे। पहिल्यांदा आला बेल मारे वाला बेल है क्या बेल क्या ना बेल
आम्हाला इथं कुत्रा भेटला असेल. जय गुरुदत्त. चला, दर्शन आमचं छान झालं आणि आता पुढे आम्ही कुठल्या मंदिरात जातो किंवा कुठे जातो हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग पाहायला विसरू नका. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.